बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी रोहित पवारांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे। मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली आहे। तर आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद साधलाय। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान पक्षश्रेष्ठींना विचारून या संदर्भातील निर्णय कळवण्यात येईल असं मत रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलंय आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय। दरम्यान या पोटनिवडणुकी संदर्भात सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। मी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे। ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे। तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला, कारण तुमच्या जिल्ह्यात नेत्यांशी थेट संबंध आहे। पोटनिवडणुका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर जेव्हा कोणी उमेदवार दिला नव्हता, तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यातून अर्ज मागे घेईल? बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला। लोकांशी सुद्धा सपकाळ साहेब त्या ठिकाणी तिथं बोललेले आहेत आणि मला विश्वास आहे, शेवटी पक्ष वेगळा आहे, त्यांची ध्येय धोरणं थोडीशी वेगळी आहेत, प्रोसेस तिथं वेगळी आहे, पण पुढच्या काही तासांमध्ये सकारात्मक निर्णय हा काँग्रेसकडनं त्या ठिकाणी विड्रॉलचा घेतला जाईल असं मला वाटतं।